नमस्ते. श्री निलेश विक्रमसे, अध्यक्ष इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, आयसीएआयचे सर्व पदाधिकारी, अर्थमंत्री अरुण जेटलीजी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सर्व सहकारी, देशभरातील जवळजवळ 200 ठिकाणी उपस्थित असलेले चार्टर्ड अकाउंटंट्स अर्थात सनदी लेखापाल, या क्षेत्रातले मान्यवर, राज्यांमध्ये उपस्थित असलेले सर्व माननीय मुख्यमंत्री आणि दिल्लीतल्या या पावसातही उत्साहाने उपस्थित असलेल्या आपणा सर्वांना माझा नमस्कार. आजच्या शुभप्रसंगी ज्यांना सन्मानित करण्यात आलं, आज या सभागृहात आणि देशात निरनिराळ्या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले व्यापार आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित मान्यवर, टीव्ही पाहणारे आणि रेडिओ ऐकत असलेले सर्व नागरिक, तरुण मित्रांनो आणि बंधुभगिनींनो, आज इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया आयसीएआयचा स्थापना दिन आहे. माझ्याकडून आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज एक चांगला योगायोग आहे. आजच आपला स्थापना दिवस आहे आणि आजच भारताच्या आर्थिक क्षेत्रातील नव्या मार्गाचा आरंभ झाला आहे. आजपासूनच भारतात जीएसटी म्हणजेच गुड अँड सिंपल टॅक्सची सुरुवात झाली आहे. माझ्यासाठी आनंदाची बाब अशी की या ऐतिहासिक प्रसंगी मी आपल्यापुढे उपस्थित आहे, हे माझं सद्भाग्य आहे. तरुणांनो, चार्टर्ड अकाउंटंट्स क्षेत्राशी अनेक वर्षापासून संबंधित असलेल्या मान्यवरांनो, संसदेनं तुम्हाला एक पवित्र अधिकार दिला आहे. हिशेबवहीत जे बरोबर आहे ते बरोबर आणि चूकला चूक म्हणण्याचा, प्रमाणित म्हणजे सर्टिफाय करण्याचा, ऑडिट करण्याचा अधिकार फक्त तुम्हाला आणि तुम्हालाच आहे. जशी डॉक्टरांना समाजातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते, तशीच तुमच्यावर समाजाच्या आर्थिक स्वास्थ्याची जबाबदारी असते. असा कोणीही डॉक्टर नसेल जो लोकांना सांगत असेल की तुम्ही अमकं खा, तमकं खा, असं करा, तसं करा आणि आजारी पडा म्हणजे माझी मिळकत वाढेल. डॉक्टरांना माहिती असतं की कोणी आजारी पडलं तर माझी अधिक कमाई होईल, तरीसुद्धा डॉक्टर सांगतात की तुमच्या आरोग्यासाठी तुम्ही असं करायला पाहिजे. माझ्या मित्रांनो, समाजाचं आर्थिक स्वास्थ्य चांगलं राहावं, त्यात चुकीच्या गोष्टींचा शिरकाव होऊ नये याची काळजी तुम्ही घेता. देशाच्या अर्थव्यवस्थेचे तुम्ही मोठे आधारस्तंभ आहात. म्हणूनच आपल्यामध्ये उपस्थित राहणं ही माझ्यासाठी शिकण्याची, दीक्षा घेण्याची मोठी संधी आहे. भारतातल्या चार्टर्ड अकाउंटंट्सचं ज्ञान आणि उत्तम आर्थिक कौशल्याचा जगभरात नावलौकिक आहे. नवीन सनदी लेखापालन अभ्यासक्रम म्हणजे चार्टर्ड अकाउंटन्सी कोर्स करिक्युलम सुरू करण्याची आज मला संधी मिळाली आहे. तुमचा चैतन्यपूर्ण अभ्यासक्रम म्हणजे डायनॅमिक कोर्स आणि परीक्षेच्या विश्वासार्हतेची हीच खरी ओळख आहे. मला खात्री आहे की नवीन अभ्यासक्रम या व्यवसायात येणाऱ्या नव्या लोकांची फायनान्शियल स्किल्स आणखी बळकट करेल. आपल्या इन्स्टिट्यूट्स आणि मनुष्यबळ विकास क्षेत्रात जे जागतिक मानदंड आहेत, ज्या जागतिक गरजा आहेत, त्या अनुषंगानं आपल्या मनुष्यबळाच्या विकासाच्या दिशेनं आपल्याला सतत चैतन्यपूर्ण व्यवस्था विकसित कराव्या लागतील. आपल्या अभ्यासक्रमांमध्ये लेखापालन क्षेत्रातील तांत्रिक गोष्टींचा कशा प्रकारे अंतर्भाव करता येईल, आपल्या काही चार्टर्ड न्यूट्रल फर्म्स, तंत्रज्ञानात नाविन्यपूर्ण कल्पना, अकाउंटंट फील्ड इनोव्हेशन, नवनवीन सॉफ्टवेअर्स ही सुद्धा एक नवीन बाजारपेठ आपल्या प्रतीक्षेत आहे. मित्रांनो, आपल्या शास्त्रांमध्ये 4 पुरुषार्थ सांगितले आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. या 4 पुरुषार्थांचं शास्त्रामध्ये सविस्तर वर्णन केलं आहे. तुम्ही कधी विचार केला आहे की धर्म आणि मोक्षाचा मुद्दा निघाला तर ऋषीमुनी डोळ्यासमोर येतात? त्याचप्रमाणे आर्थिक क्षेत्राचा कारभार तुमच्या हातात आहे, त्यांच्याच बरोबरीनं आहे. म्हणूनच तुम्हाला मी जर आर्थिक क्षेत्रातले ऋषीमुनी म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. मोक्षाचा मार्ग दाखवणाऱ्या ऋषीमुनींचं जेवढं महत्त्व आहे, तेवढंच महत्त्व अर्थव्यवस्थेमध्ये तुम्ही जे मार्गदर्शन करतात त्याला आहे. अर्थक्षेत्रात कसं आचरण पाहिजे, कोणता मार्ग बरोबर आहे, ही दिशा दाखवण्याची जबाबदारी सनदी लेखापालन क्षेत्रातील प्रत्येक लहान थोर व्यक्तीची असते. माझ्या प्रिय मित्रांनो, तुमच्याकडून मला जे प्रेम मिळत आहे, ज्या प्रकारे मला तुमचं प्रोत्साहन लाभत आहे, त्याच प्रेमापोटी माझं मन तुमच्यापुढे मोकळं करण्याची मला प्रेरणा मिळाली आहे. तुमची आणि माझी देशभक्ती सारखीच आहे. देशाला पुढे नेण्याची माझी जशी इच्छा आहे तशीच तुमचीही आहे. पण काही वस्तुस्थिती अशा आहेत ज्या विचार करायला भाग पडतात.
तुमच्यामध्ये जे जुने अनुभवी लोक आहेत त्यांना माहितीच असेल की एखाद्या घराला आग लागली, सगळी मालमत्ता त्या आगीत जळून खाक झाली, तरी त्या घरातलं कुटुंब स्वकर्तृत्वाच्या बळावर लवकरच पुन्हा उभं राहतं. सुरुवातीला थोडा त्रास झाला तरी कालांतरानं ते संकटातून बाहेर पडतं. आपल्या बुजुर्गांनी सांगितलंच आहे की आगीत जळालेलं घर पुन्हा उभं करण्याचं काम कुटुंब करतं. पण कुटुंबातल्याच एखाद्या व्यक्तीला जर चोरी करण्याची सवय असेल तर ते कुटुंब पुन्हा उभं राहू शकत नाही. बंधू भगिनींनो, ते सगळं कुटुंब काही चोरी करत नाही, पण कुटुंबातला एखादा सदस्य जर कुटुंबाचे नियम सारखे सारखे तोडत असेल तर ते कुटुंब संपून जातं. हिशेबवही चोख ठेवणाऱ्या माझ्या मित्रांनो, अशाच प्रकारे आलेल्या कुठल्याही संकटातून देश पुन्हा उभा राहू शकतो. पूर असो, भूकंप असो, कुठलंही संकट असो, त्याच्यातून बाहेर पडण्याचं जनता जनार्दनामध्ये सामर्थ्य असतं. शासन व्यवस्था आणि जनता दोघं मिळून त्या संकटातून बाहेर येतात. पण त्याच देशातील कुणाला चोरी करण्याची सवय लागली तर ज्याप्रमाणे कुटुंब संकटातून सावरू शकत नाही, त्याचप्रमाणे तो देश, समाजसुद्धा पुन्हा संकटातून उभारी घेऊ शकत नाही. सगळी स्वप्न भंग पावतात, विकास थांबतो. काही लोक असे असतात जे प्रगती रोखण्याचं काम करतात. अशा लोकांविरुद्ध सरकारनं गेल्या 3 वर्षात कठोर पावलं उचलली आहेत. नवीन कायदे केले आहेत, जुने कायदे अधिक कठोर केले आहेत. कितीतरी देशांशी करार केले आहेत, जुन्या करारांमध्ये नवे बदल केले आहेत. परदेशातील काळ्या पैशाविरोधात केलेल्या कारवाईचा काय परिणाम होतोय याचा पुरावा स्विस बँकेच्या ताज्या आकडेवारीमध्ये दिसून येतो आहे. भारतीयों द्वारा जमा राशि अब तक के रिकॉर्ड में सबसे नीचे स्तर पर पहुंच गई है. 30 साल पहले 1987 में स्विस बैंकों ने बताना शुरू किया था कि किस देश के लोग कितना पैसा वहां जमा करा रहे हैं. पिछले साल की जो रिपोर्ट अब आई है उसके मुताबिक भारतीयों का जो पैसा वहां जमा है उसमें नया नहीं, पुराना, उसमें 45% कमी आई है. 2014 से जिस दिन आपने मुझे काम दिया उस दिन से 2014 से ही गिरावट का जो दौर शुरू हुआ था वो और तेज हो गया है. स्विस बँकेत भारतीयांनी जमा केलेल्या पैशाचं प्रमाण आजवरच्या सर्वात नीचांकी स्तरावर गेलं आहे. 30 वर्षांपूर्वीपासून म्हणजे 1987 पासून कुठल्या देशातील लोकांचा किती पैसा जमा होतो आहे हे स्विस बँकांनी जाहीर करायला सुरुवात केली. गेल्या वर्षाचा अहवाल आता आला आहे. त्यानुसार भारतीयांचा जो पैसा स्विस बँकांमध्ये आहे त्यात नवीन भर पडली नाही, तो जुनाच जमा केलेला आहे आणि त्यात सुद्धा 45% घट झाली आहे. 2014 साली ज्या दिवशी तुम्ही माझ्याकडे कारभार सोपवला त्याच दिवसापासून म्हणजे 2014 पासून ही घट सुरू झाली आहे. त्याचं प्रमाण आता आणखी वाढलं आहे. स्विस बँकेच्या नोंदी सांगतात की 2013 मध्ये 42% वाढ होती. हे ऐकून तुम्हाला दुःखही होईल आणि आश्चर्य वाटेल. बंधू भगिनींनो, स्विस बँकेचा आता रिअल टाईम डेटा जसा मिळू लागेल तसं परदेशात काळा पैसा ठेवणाऱ्यांच्या अडचणी आणखी वाढतील. तुमच्याकडे तसा पैसा नसेल याची मला खात्री आहे. देशाच्या प्रेमापोटी असा पैसा असलेल्यांना तुम्ही ते सांगाल याचाही मला विश्वास आहे. मित्रांनो, मी स्वच्छ भारत अभियान राबवत आहे. त्याचबरोबर देशातील आर्थिक आणि वित्तीय व्यवस्था स्वच्छ करण्याचीही प्रक्रिया सुरू केली आहे. 8 नोव्हेंबर ही तारीख तुमच्या सगळ्यांच्या मनावर कोरली गेली असेल याची मला खात्री आहे. निश्चलनीकरणाचा निर्णय काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरुद्ध उचललेलं मोठं पाऊल होतं. मला एक गोष्ट तुम्हाला सांगितली पाहिजे की मी ऐकून आहे की 8 नोव्हेंबर नंतर तुम्ही तुमच्या कामात
आजवर कधी नाही इतके व्यस्त झाला आहात. चार्टर्ड अकाउंटंट्सनी दिवाळीची सुट्टी साजरी करण्यासाठी हॉटेल्स बुक केली होती. त्यांना त्यांच्या ट्रिप्स रद्द करून कामाच्या ठिकाणी यावं लागलं आणि परत आल्यावर तुम्हाला 24 तास काम करावं लागलं. तुम्ही चुकीचं केलं बरोबर केलं मला माहीत नाही, पण तुम्ही क्लायंटसाठी केलं की देशासाठी केलं, पण तुम्ही रात्रंदिवस काम केलं हे मात्र खरं आहे. मित्रांनो, मला प्रथमच काळा पैसा कायमचा नष्ट करण्याच्या मोहिमेविषयी माझे विचार तुमच्यापुढे मांडायचे आहेत, कारण या मोहिमेची ताकद तुम्हाला ठाऊक आहे. बँकांमध्ये जमा करण्यात आलेल्या पैशाविषयी सगळी माहिती खणून काढण्याची मोठी व्यवस्था सरकारनं विकसित केली आहे. 8 नोव्हेंबरपूर्वी आणि नंतर बँकेत झालेल्या पैशांच्या व्यवहारांची बारकाईनं छाननी सुरू आहे. आम्ही कुणाचीही चौकशी केली नाही, पण फक्त माहितीचं विश्लेषण केलं गेलं आहे. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलंच आहे की तुमचं देशप्रेम माझ्या देशप्रेमापेक्षा जराही कमी नाही. आज प्रथमच उघडपणे सांगतोय, त्यामुळे सगळा देश आश्चर्यचकित होईल. आतापर्यंत जेवढं डेटा मायनिंग करण्यात आलं आहे त्यावरून असं निष्पन्न झालं आहे की 3 लाख नोंदणीकृत कंपन्यांचे व्यवहार संशयास्पद आहेत. अजून खूप माहिती खणून काढायची आहे, त्यामुळे मी सांगू शकत नाही की हा आकडा नेमका किती असू शकेल. ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अनेक गंभीर बाबी उघडकीस आल्या आहेत. मी हे तुम्हाला सांगतो आहे कारण तुम्हाला सरकारचा त्यामागचा विचार कदाचित कळू शकेल. राजकारण्यांची ताकद तुमच्या लक्षात येऊ शकेल. एक तरफ पूरी सरकार और मीडिया, व्यापारी जगत, सबका ध्यान 30 तारीख रात को 12 बजे क्या होगा उस पर था. 1 जुलाई क्या होगा उस पर था. 48 घंटे पहले 1 लाख कंपनियों को कलम के एक जाट से ताला लगा दिया है. दोस्तों, रजिस्टर ऑफ कंपनी से इनका नाम हटा दिया है. ये मामूली निर्णय नहीं है दोस्तों. राजनीति के हिसाब किताब करने वाले ऐसे फैसले नहीं ले सकते हैं. राष्ट्रहित के जीने वाले ही ऐसे फैसले कर सकते हैं. लाख से ज्यादा कंपनियों को 1 मिनट में कलम के एक झटके से खत्म करने की ताकत देशभक्ति की प्रेरणा से आती है. एकीकडे सरकार, प्रसार माध्यमं, संपूर्ण व्यवसाय क्षेत्र 30 जूनच्या मध्यरात्रीकडे आणि त्यानंतर 1 जुलैला काय होणार याकडे लक्ष ठेवून होतं. दुसरीकडे त्याच्या केवळ 48 तास अगोदर लेखणीच्या केवळ एका फटकाऱ्यासरशी 1 लाख कंपन्या रद्द करण्यात आल्या. रजिस्ट्रार ऑफ कंपनीच्या यादीतून या 1 लाख कंपन्या काढून टाकण्यात आल्या आहेत. मित्रांनो, हा काही साधासुधा निर्णय नाही. राजकारणाचे हिशेब आणि गणितं मांडणारे असे निर्णय घेऊ शकत नाहीत, तर केवळ देशभक्तीनं प्रेरित असणारेच लोक असे निर्णय घेऊ शकतात. ज्यांनी देशातील गरिबांची लूट केली त्यांना ती आता परत गरिबांना द्यावीच लागेल. याशिवाय 37,000हून जास्त बनावट कंपन्या सरकारनं शोधून काढल्या आहेत. काळा पैसा आणि हवालाचा पैसा दडवण्यासाठी काढण्यात आलेल्या अशा कंपन्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. भविष्यात कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आणखी कठोर कारवाईची व्यवस्था करण्यात आली आहे. बनावट कंपन्यांचं उच्चाटन आणि काळ्या पैशाविरुद्ध मोहीम सुरू करणं हे राजकारण्यांच्या दृष्टीनं चुकीचं आणि राजकीय पक्षासाठी नुकसानकारक आहे याची मला कल्पना आहे. पण देशासाठी कुणाला तरी असे निर्णय घ्यावेच लागणार आहेत. माझ्या चार्टर्ड अकाउंटंट मित्रांनो, आज मी तुमच्या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आलो आहे. त्यानिमित्तानं एक साधा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. हिशेबाच्या नोंदी चोख ठेवण्याची ताकद तुमच्याकडे आहे. नोटाबंदीनंतर अशा कंपन्यांना तुमच्यापैकी कुणीतरी नक्कीच मदत केली असणार. अशा चोर आणि दरोडेखोर कंपन्यांना आर्थिक डॉक्टरकडे जाण्याची गरज भासली असणारच.
त्यासाठी अशा कंपन्या तुमच्यापैकी कोणाकडे तरी आल्या असतीलच. ज्यांनी अशा कंपन्यांना मदत केली अशा लोकांची नावं उघड होण्याची आवश्यकता आहे की नाही? मित्रांनो, मला सांगण्यात आलं आहे की चार्टर्ड अकाउंटंटची संख्या 72,000पेक्षा जास्त आहे. तुमच्यासोबत सहाय्यक प्रशिक्षणार्थी म्हणजे आर्टिकल असिस्टंट्सही काम करतात. त्यांचीही संख्या जवळपास 2 लाख इतकी आहे. असे तुम्ही 2,72,000 चार्टर्ड अकाउंटंट्स आणि तुमच्या ऑफिसांमध्ये काम करणारा कर्मचारी वर्ग मिळून या क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या सुमारे 8 लाखांच्या आसपास आहे. तुम्हा लोकांना आकडेवारी चांगली समजते म्हणून तुमच्या पुढे काही गोष्टी मांडतो. देशात अंदाजे 2 कोटींहून अधिक इंजिनियर्स आणि व्यवस्थापन पदवीधारक आहेत, तर 8 लाखांपेक्षा जास्त डॉक्टर्स आहेत. हे सर्व व्यवसाय अतिशय प्रतिष्ठेचे मानले जातात. या व्यवसायांना खूप मान दिला जातो. कोट्यवधी लोक या व्यवसायांमध्ये आहेत. त्याहीपेक्षा देशात टोलेजंग राजेशाही थाटाच्या घरांची संख्याही काही कोटींमध्ये आहे. सुमारे 2,18,00,000 लोकांनी गेल्या वर्षी परदेश प्रवास केला. असं असून सुद्धा तुम्हाला आश्चर्य वाटेल, देशातले केवळ 32 लाख लोक आपलं उत्पन्न 10 लाखांच्या वर असल्याचं कर परतावा दाखल करताना सांगतात. यावर कुणाचा विश्वास बसू शकेल? हिशेबाच्या नोंदी बरोबर ठेवणाऱ्यांनो, मी तुम्हाला विचारतोय, 10 लाखांहून अधिक उत्पन्न असलेले देशात फक्त 32 लाख लोकच आहेत. माझ्या प्रिय मित्रांनो, हे आपल्या देशातलं कटू सत्य आहे. हे आकडे सांगतात की 32 लाख लोकांचं उत्पन्न 10 लाखांपेक्षा जास्त आहे. मला वाटतं की यातले बरेचसे लोक पगारदार आहेत. त्यांचं निश्चित उत्पन्न आहे आणि त्यातल्या बहुतेकांमध्ये सरकारी नोकर आहेत. त्यांना सरकारकडून वेतन मिळतं. असं असून देशात प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे? बंधूंनो, मी आणखी आकडेवारी सांगू इच्छित नाही. देशात दरवर्षी करोडो वाहनांची खरेदी केली जाते आणि तरीही देशाप्रती जी जबाबदारी आहे त्याचं पालन मात्र केलं जात नाही. ही चिंतेची बाब आहे. आणखी आकडेवारी तुम्हाला सांगण्यापेक्षा माझ्या सीए मित्रांनो, मी माझे विचार तुम्हाला सांगू इच्छितो. कुठलीही व्यक्ती किंवा क्लायंट तेव्हाच कर भरायला प्रवृत्त होतो जेव्हा त्याच्या आसपासचं वातावरण सकारात्मक असतं. जर त्याला सल्ला देणाराच काही सत्य लपवायला सांगत असेल तर तो आपसुकच चुकीच्या मार्गाला लागतो. आणि म्हणूनच असे चुकीचे सल्ले देणाऱ्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. त्याकरता तुम्हालाही पावलं उचलावी लागतील. सीए ही अशी व्यवस्था आहे ज्यामध्ये मनुष्यबळ विकासाचं काम तुम्हीच करता. तुमचा अभ्यासक्रम तुम्हीच तयार करता, तुम्हीच परीक्षा घेता, नियमही तुम्हीच बनवता आणि तुमची संस्था दोषींना शिक्षाही करते. तेव्हा असा प्रश्न निर्माण होतो की लोकशाहीचं मंदिर म्हणजे देशातील 125 कोटी जनतेचा आवाज असलेल्या संसदेनं तुम्हाला एवढे अधिकार दिलेले असतानाही गेल्या 11 वर्षांमध्ये फक्त 25च चार्टर्ड अकाउंटंट्सवर कारवाई झाली. केवळ 25 सीएंनीच गैरप्रकार केले असतील. मी ऐकलंय की 1400हून अधिक प्रकरणं कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत. एका प्रकरणाचा निपटारा होण्यात अनेक वर्ष जातात. मला सांगा मित्रांनो, अशा अत्यंत उच्च विद्या विभूषित लोकांसाठी ही चिंतेची बाब आहे की नाही? बंधू भगिनींनो, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक युवक फासावर गेले. अनेक थोर लोकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगला. त्या काळात विविध व्यवसायातले लोक पुढे येऊन ते स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले. त्यापैकी बरेच वकील होते, त्यापैकी बहुसंख्य बॅरिस्टर होते. त्यांना कायद्याचं ज्ञान होतं. कायद्याविरुद्ध लढा देण्याचे परिणाम त्यांना चांगलेच ठाऊक होते. असं असून सुद्धा त्या काळातील लोकांनी त्यांचा वकिली व्यवसाय उत्तम चाललेला असताना देखील वकिली सोडून देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. केवळ महात्मा गांधी, सरदार पटेल, डॉक्टर आंबेडकर, नेहरू एवढेच नव्हेत तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद, मदन मोहन मालवीय, बाळ गंगाधर टिळक, मोतीलाल नेहरू, सी राजगोपालाचारी, देशबंधू चित्तरंजन दास, सैफुद्दीन कुचलू, भुलाभाई देसाई, लाला लजपतराय, तेज बहादूर सप्रू, असफ अली, गोविंद बल्लभ पंत, कैलासनाथ काटजू अशी कितीतरी असंख्य नावं आहेत ज्यांनी वकिली सोडून देशासाठी जीवन अर्पण केलं.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं पूर्ण आयुष्य समर्पित केलं. त्यापैकी अनेकांनी देशाची घटना तयार करताना महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे आणि म्हणूनच बंधू-भगिनींनो, देशाच्या इतिहासाचं अविभाज्य अंग असलेल्या या थोर लोकांना आपण विसरू शकत नाही. आज हमारा देश इतिहास के एक और अहम पड़ाव पर है. 1947 में स्वतंत्रता के बाद, देश के राजनीतिक एकीकरण के बाद, अब आज देश आर्थिक एकत्रीकरण के दौर से एक नई यात्रा को प्रारंभ कर रहा है. 2017 का ये वर्ष, जब वन नेशन, वन टैक्स, वन मार्केट का सपना साकार हुआ है, इस ऐतिहासिक अवसर पर सबसे ज्यादा महत्वपूर्ण भूमिका चार्टर्ड अकाउंटेंट्स की है. मित्रांनो, आपला देश आज इतिहासाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. 1947 नंतर झालेल्या राजकीय एकीकरणानंतर आता देश आर्थिकदृष्ट्या एक होत आहे. आपला देश या वर्षात 2017 एका नवीन प्रवासाला प्रारंभ करत आहे. एक राष्ट्र, एक कर, एक बाजारपेठ हे स्वप्न साकार होत आहे. या ऐतिहासिक प्रसंगी चार्टर्ड अकाउंटंट्सची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरणार आहे. मित्रांनो, तुम्ही माझ्या भावना समजून घ्या. स्वातंत्र्याच्या लढ्यात वकिली क्षेत्रातील लोकांनी देशासाठी प्राण पणाला लावले होते. तुम्हाला गजाआड जाण्याची गरज नाही. हा देश तुमचाच आहे. तुमचीच मुलं या देशाचं भवितव्य आहेत. त्यामुळे स्वातंत्र्य लढ्याचं ज्याप्रमाणे वकिलांनी नेतृत्व केलं, तसंच या नव्या युगात देशातील नेतृत्वाची सूत्र तुमच्याच हातात असण्याची गरज आहे. आता यापुढे आर्थिक विकासाचं नेतृत्व चार्टर्ड अकाउंटंट्सच्या फौजेनं सांभाळलं पाहिजे. आर्थिक विकासाचा मार्ग अधिक बळकट करण्याचं काम दुसरं कोणी नाही तर तुम्हीच करू शकता. हे तुम्हाला दिसतच असेल की मी तुम्हाला विनंती करतोय की भ्रष्टाचार संपवण्यासाठी तुमच्या क्लायंट्सना प्रामाणिकपणाच्या मार्गावर आणा. भ्रष्टाचार संपवण्यासाठी तुम्ही सूत्र ताब्यात घ्या. मित्रांनो, चार्टर्ड अकाउंटंट्स हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे राजदूत असतात. सरकार आणि करदात्या व्यक्ती आणि कंपन्यांच्या दरम्यान तुमची मध्यस्थाची भूमिका असते. पंतप्रधानांपेक्षाही तुमची स्वाक्षरी जास्त महत्त्वाची असते. तुमची सही सत्यतेच्या विश्वासाची साक्ष देते. एखादी कंपनी छोटी असो वा मोठी, त्यांच्या हिशोबांचे व्यवहार एकदा स्वाक्षरी करून प्रमाणित केलेत की सरकार, या देशातील जनता तुमच्यावर विश्वास ठेवते. एकदा तुम्ही बॅलन्स शीटवर स्वाक्षरी केलीत की दुसरं कुणीही त्या कंपनीच्या बॅलन्स शीटबद्दल प्रश्न उपस्थित करत नाही. तुमची सही ज्यावर असेल त्या फाईल्स अडवून ठेवल्या जात नाहीत. मित्रांनो, त्यानंतर एक नवा अध्याय सुरू होतो. मी आज त्या नवीन अध्यायाची माहिती तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे. एखाद्या कंपनीच्या आर्थिक व्यवहारांच्या नोंदींवर, बॅलन्स शीटवर तुम्ही स्वाक्षरी केली. सरकारी अधिकाऱ्यांनी त्याला मान्यता दिली. कंपनीची भरभराट होऊ लागली, प्रगती सुरू झाली की तुम्हीही मोठे होता, तुमचीही भरभराट होते. तेव्हा कोणी वयस्क व्यक्ती म्युच्युअल फंडामध्ये आपला पैसा गुंतवते. एखादी विधवा महिला तिची महिनाभराची बचत रोखे बाजारात गुंतवते. जेव्हा एखाद्या कंपनीचा खरा अहवाल दिला जात नाही, सत्य लपवलं जातं आणि जेव्हा खरी परिस्थिती उघडकीस येते, तेव्हा नुसती ती कंपनीच बुडते असं नाही, तर मित्रांनो, त्या गरीब विधवेचं आयुष्यही गटांगळ्या खातं. ती वयस्क व्यक्तीही बर्बाद होते आणि ते केवळ तुमच्या सहीवरच्या विश्वासाच्या आधारे आपली बचतपुंजी गुंतवतात. म्हणून माझं तुम्हाला आवाहन नाही तर आग्रह आहे मित्रांनो, की ज्या तुमच्या एका स्वाक्षरीवर देशातले 125 कोटी नागरिक विश्वास ठेवतात, त्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. त्या विश्वासावर साधा ओरखडा देखील उमटू देऊ नका. या विश्वासाला तडा गेला आहे असं हृदयात कुठेतरी खोलवर जाणवत असेल तर तो पुन्हा निर्माण करण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या. 2017च्या जुलैचा पहिला दिवस, तुमच्या संस्थेचा वर्धापन दिन तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन आला आहे. मी तुम्हाला निमंत्रित करतो. प्रामाणिकपणाच्या या उत्सवात सहभागी होण्याचं तुम्हाला निमंत्रण देण्यासाठी मी आलो आहे. आपल्या कामाचं महत्त्व तुम्ही समजून घ्या आणि त्यानुसारच योग्य मार्ग निवडा.
समाज तुमच्याकडे किती अभिमानानं पाहील याची तुम्ही स्वतःच अनुभूती घ्या. मित्रांनो, कर परताव्याच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत. तथापि सरकारतर्फे जो कर गोळा करण्यात आला तो देशाच्या विकासासाठी उपयोगात आणला गेला की नाही, हाच तो कर परतावा आहे असं मला वाटतं. चलनवाढ रोखण्यासाठी हा कर परतावा महत्त्वाची भूमिका बजावतो. हा परतावा एखाद्या महिलेला गॅस कनेक्शन देण्याची तरतूद करतो, जिनं आपल्या संपूर्ण आयुष्यात स्वयंपाकासाठी लाकडाचा उपयोग केला असेल. हा निधी वृद्धांच्या निवृत्ती वेतनासाठी उपयोगात आणला गेला, ज्यांच्याकडे बघण्याची जबाबदारी त्यांच्या मुलांनी झिडकारली. हा पैसा तरुणांच्या स्वयंरोजगारासाठी उपयोगात आणला जाऊ शकतो, जे दिवसभर कठीण परिश्रम करून शिक्षण पूर्ण करण्यासाठी रात्रीच्या वर्गांना उपस्थित राहू शकतील. हा पैसा गरीब लोकांना परवडणाऱ्या औषधांची तरतूद करण्यासाठी उपयोगात आणण्यात येणार आहे, ज्यांच्याजवळ स्वतःच्या उपचारासाठी पैसे नाहीत, जे आजारी असूनही त्यांच्या नित्याच्या कामांमधून वेळ काढू शकत नाहीत आणि यासाठी त्यांच्या मुलांनी अन्नाविना झोपी जावं. हा कराच्या माध्यमातून गोळा केलेला पैसा शूर सैनिकांसाठी उपयोगात आणता येऊ शकतो, जे सीमेवर आपल्या संरक्षणाची जोखीम पत्करतात. हा पैसा ज्यांच्याकडे विद्युत पुरवठा देशाच्या 70 वर्षांच्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा अजूनही मिळाला नाही, अशांना विद्युत तरतुदीसाठी उपयोगात आणण्यात येत आहे. एक बल्बसुद्धा अजूनपर्यंत त्यांच्या घरात लागलेला नाही, अजूनही ते अंधारातच आहेत. यापेक्षा चांगली सेवा देशाच्या गरिबांना कशी देता येईल हे पाहिलं पाहिजे. तुम्हाला कल्पना नाही की तुमच्या एका स्वाक्षरीमुळे किती गरिबांना मदत मिळणार आहे. या देशाच्या सामान्य जनतेचं स्वप्न पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे आणि तुम्ही खूप महत्त्वाची जबाबदारी पार पाडू शकता जर तुम्ही एकदा ठरवलं. मला विश्वास आहे की 1 जुलै 2017 हा ICIच्या इतिहासाला वेगळं वळण देणारा असेल. आणि मित्रांनो, तुम्ही एकदा का वाव म्हटलंत, मी पूर्ण विश्वासानं सांगतो की कुणीही कर चुकवण्याचा प्रयत्न करणार नाही. लोक तेव्हाच नियम मोडतात जेव्हा त्यांना पाठिंबा देणारं कुणी असतं. मित्रांनो, GST हे तुमच्यासाठी एक माध्यम आहे, जे तुमचं योगदान राष्ट्रनिर्मितीसाठी होऊ शकेल. मी तुम्हाला अशी विनंती करतो की तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा. मी जेव्हा इथे येण्याच्या मार्गावर होतो, निलेश म्हणाले की तुम्ही व्यापाऱ्यांना GST समजावून सांगण्यासाठी मदत करणार आहात. मी त्यांचं अभिनंदन करतो. तुम्ही लोकांना भेटा, प्रोत्साहित करा, त्यांना एकात्मतेच्या मुख्य धारेत सामावून घ्या. या मार्गात सरकारनं सनदी लेखापाल या क्षेत्रात येण्याच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तुम्ही यासाठी तयार राहा. विशेषतः या क्षेत्रातील तरुण व्यावसायिकांना मी तयार राहायला सांगतो. कृपया पुढे या. सरकारनं अलीकडेच मंजूर केलेल्या विशेषतः नादारी आणि बँक्रप्सी कोड कायद्याच्या योग्य अंमलबजावणीसाठी आणि यशस्वीतेसाठी चार्टर्ड अकाउंटंट्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या कोड अंतर्गत जेव्हा कंपनीला नादार म्हणून घोषित केलं जातं, तेव्हा या कंपनीचं नियंत्रण नादारी व्यावसायिकाकडे जातं. चार्टर्ड अकाउंटंट एका नव्या करिअरची सुरुवात या क्षेत्रात करू शकतो. हे एक वेगळं दार तुमच्यासाठी सरकारनं खुलं केलं आहे. जो मार्ग आज तुम्ही स्वीकारणार आहात, या मार्गावरील CA म्हणजे सनद आणि अचूकता, अनुपालन आणि प्रामाणिकपणा होय. वर्ष 2022 आपला देश स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण करतो आहे. यासाठी देशानं काही उद्दिष्ट ठरवली आहेत. नवीन भारत आपल्याकडून कठोर परिश्रम आणि उद्योगांची अपेक्षा करतो. कुठल्या प्रकारच्या भारताचं स्वप्न आपण स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षपूर्ततेनिमित्त एक संस्था, भारताचे चार्टर्ड अकाउंटंट, एक व्यक्ती आणि एक नागरिक म्हणून भूमिका निभावताना पाहणार आहोत? द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाला भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षपूर्तीनंतर 2 वर्षांनी 75 वर्ष पूर्ण होणार आहेत. तेव्हा आजपासून उरलेल्या दिवसांमध्ये तुम्ही भारताला 75व्या वर्षाच्या स्वातंत्र्यपूर्तीनिमित्त एक कार्यक्रम तयार करा. तुम्ही आजपासून या संस्थेला एका विशिष्ट उंची गाठण्यासाठी आणि तिच्या नावलौकिकासाठी तसंच या ऐतिहासिक प्रसंगासाठी एक रोड मॅप तयार करा आणि ठरवा देशासाठी, लक्ष लोकांसाठी आणि लक्ष तरुणांसाठी
त्यांच्या भविष्यासाठी काय करता येईल. तुम्ही देशाला पारदर्शी आणि भ्रष्टाचारमुक्त पद्धत देऊ शकत नाही का? काय म्हणता, तुम्ही अशा कित्येक लोकांकडे बघणार आहात का जे कर भरून बचत करतात, किंवा असे लोक ज्यांना तुमच्याकडे बघून कर भरण्याची स्फूर्ती येते? तुम्हाला याबाबत ठरवायचं आहे. तुम्ही तुमच्यासाठी उद्दिष्ट ठरवावं की किती लोकांना तुम्ही मनापासून कर भरण्यासाठी अभिप्रेरित करू शकता, मुख्य धारेत आणू शकता. या कामासाठी तुमच्याशिवाय चांगला निर्णायक कोण असू शकेल बरं? तुमच्या व्यवसायात तंत्रज्ञानाची भूमिका विस्तारित करण्यासाठी काय करता येईल यावर तुम्ही विचार करा. फॉरेन्सिक सायन्स या क्षेत्रात आणण्यासाठी काय करू शकता, ते कसं उपयोगी पडू शकेल यासाठीही तुम्ही उद्दिष्ट ठरवू शकता. मित्रांनो, तथापि मला तुमच्याकडून एक अपेक्षा आहे जी तुम्ही पूर्ण करू शकता. मी समजून घ्यायला अयशस्वी ठरलो की तुम्ही पाठीमागे का राहता मित्रांनो. जगात 4 महत्त्वाच्या संस्था आहेत ज्यावर मोठ्या संस्था आणि संघटना त्यांच्या अंकेक्षणासाठी या 4 संस्थांवर विश्वास ठेवतात. त्यांना बिग 4 असं म्हटलं जातं. आपण या 4 मध्ये कुठेही बसत नाही, पण तुम्ही यासाठी सक्षम आहात आणि प्रतिभेची तुमच्यात कमतरता नाही. तर मित्रांनो, भारत जेव्हा 2022 मध्ये स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण करेल, त्यावेळी आपण या बिग 4 ला बिग 8 मध्ये रूपांतरित करू शकू. पण त्यासाठी भारताला जगात आदराची वागणूक मिळवण्यासाठी तुम्ही स्वतः लक्ष्य ठरवायला हवं. या 8 पैकी 4 मोठ्या संस्था या लोकांवर निर्भर करतात जे माझ्या आधी इथं बसले आहेत. तुमच्या व्यवसायाला ख्याती आणि व्यावसायिकता मिळवून देणं हे कठीण काम नाही. मित्रांनो, चार्टर्ड अकाउंटन्सी क्षेत्रात जगाच्या पाठीवर कुठेही तुम्हाला आदर मिळाल्याशिवाय राहणार नाही. शेवटी मी तुम्हाला प्रसिद्ध अर्थतज्ञ चाणक्याच्या सल्ल्याची आठवण करून देतो. चाणक्य म्हणतात, कालातिक्रमात काळवम फलम पिबती. म्हणजे वेळ हीच अशी गोष्ट आहे जी वेळेवर केली नाही तर स्वतःच्या यशाचं मूल्य अधिकृत करते. तेव्हा तुमचा वेळ वाया घालवू नका. अरुणजी नुकतेच तुमच्याशी बोललेत. ते म्हणत होते की याआधी कधीही अशी संधी प्राप्त झाली नाही. तुम्हा लोकांना अशी संधी मिळणं हे तुमचं भाग्य आहे. तेव्हा ही संधी दवडू नका. मी तुम्हाला देशाच्या विकासातील मुख्य धारेत समाविष्ट कार्यासाठी आमंत्रित करण्यासाठी आलो आहे. तुम्ही या व्यवसायावरही तुमची दृष्टी ढळू देऊ नका, जी संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या शाश्वततेसाठी क्षमता म्हणून तुमच्या पाठीशी राहील. मी पुन्हा एकदा ICAIच्या स्थापना दिनानिमित्त माझ्या शुभेच्छा संस्थेतील तुमच्या या संपूर्ण विभागासाठी इथे उपस्थित चार्टर्ड अकाउंटंटसाठी देतो. मी हा कार्यक्रम व्हिडिओ लिंकद्वारे इतर देशातून बघत असणाऱ्या सर्व लोकांचे तसंच चार्टर्ड अकाउंटंट्सचे आभार मानतो. नई दिशा, नई गति, नया उमंग, आओ हम चल पड़े और देश के सामान्य मानवी को एक इस ईमानदारी के उत्सव में जोड़े. मी अशी इच्छा व्यक्त करतो की सर्व आता एका नव्या दिशेनं, नव्या उमेदीनं आणि नव्या ध्येयानं संक्रमण करू, जे साधारण लोकांना श्रद्धा आणि सदिच्छेनं हे पर्व मनवण्यासाठी अभिप्रेरित करतील. खूप खूप धन्यवाद माझ्या मित्रांनो.